टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जर तज्ञ ऊसाच्या शेतीमुळे महापूर तयार होतो असं जर म्हणत असतील तर मग प्रत्यक्षात भराव पडल्यानंतर महापुराची तीव्रता किती असेल याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपला अंकली तो मिरज बायपास हा जो नवीन रस्ता झालेला आहे त्याचं उदाहरण आपल्याला घेता येईल। 2019ला पाण्याची पातळी ही 21 पेक्षा 1.5 मीटरने जास्त होती, परंतु ढवळी आणि वड्डी या गावामध्ये जर तुम्ही चौकशी केली तर 2021ला 2019 पेक्षा पाण्याची पातळी जास्त होती। याचं कारण 2019ला अजून हा बायपास पूर्ण झालेला नव्हता, अजून बऱ्याच ठिकाणी भराव टाकायचा राहिलेला होता आणि त्यामुळं कृष्णेतनं पाणी जे बाहेर पडलं ते पाणी मिरजेच्या बाजूला सरकत आलं, परंतु 21ला मात्र तो रस्ता पूर्ण झालेला होता। त्या पाण्याला बाहेर पडायला धामणीजवळचा एकच जागा राहिली आणि कृष्णा घाटाजवळ, बाकी त्याला पसराळ जागा राहिली नाही। ते सारं पाणी दाबत दाबत वड्डी आणि म्हैसाळमध्ये शिरलं आणि म्हैसाळ आणि वड्डीला 2019 पेक्षा 21ला 1 मीटरनं पाण्याची पातळी वाढली, हा याचा पुरावा आहे। तीच परिस्थिती कोल्हापूरच्या बाबतीत होणार आहे। रुकडी आणि माणगाव आणि पट्टणकोडोली ह्या इथनं पंचगंगा माणगावच्या बाजूला 2 किलोमीटर आणि पट्टणकोडोलीच्या बाजूला 2.5 किलोमीटर पाण्यात पात्रातनं बाहेर पडते, म्हणजे जवळपास 4.5 किलोमीटरचा हा जो भराव पडला तर आता कलेक्टर ऑफिसमध्ये येणारं पाणी बिंदू चौकात आल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती आहे। आणि त्यामुळं सांगली कोल्हापूर फक्त एवढ्यावर नाही, वाळवा शहरात सुद्धा पाणी शिरणार आहे, त्याचा वाळव्याला धोका आहे, काही प्रमाणामध्ये कराडला सुद्धा याचा धक्का। जर आलमट्टीचा धोका सांगलीला होत असेल तर या पुलाचा धोका कराडला का होऊ नये, कारण पाण्याची गती मंदावली तर पाणी पसरतं, हा साधा नैसर्गिक नियम आहे, कायदा नैसर्गिक प्रवृत्ती आहे पाण्याची। आणि त्यामुळं सांगली असेल, कराड असेल, कोल्हापूर असेल, या शहरातल्या लोकांना सुद्धा या महामार्गाचा फटका बसणार आहे। विकासाचे जे काही ढोल पेटवतात त्यांना मला एवढं सांगायचं आहे, 802 किलोमीटर लांबीच्या रस्त्याला फक्त 26 कनेक्शन आहेत, फक्त 26, म्हणजे साधारणपणे 30 किलोमीटरला एक कनेक्शन मिळतं। म्हणजे बाकीच्यांनी फक्त बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटतं की माझ्या शेतातनं हायवे गेला तर उरलेल्या जमिनीची किंमत वाढेल, शेतातनं रेल्वेचा रोड गेल्यानंतर किंमत वाढत नाही, कारण त्याचा काय उपयोगच नसतो। तसं हा एक्सप्रेस हायवे असल्यामुळं दोन्ही बाजूला कंपाऊंड असणार आहे आणि त्यामुळं त्या शेतकऱ्याला सुद्धा त्या रस्त्यावर जाता येणार नाही, त्याची मोटरसायकलसुद्धा त्या रस्त्यावर त्याला घालता येणार नाही आणि तो असणार खाली, रस्ता असणार 20-25 फूट उंचीवर, त्यामुळं त्याला तिथं धाबा काढता येणार आहे। हां, फायदा कुठं होईल, 4 लेन असेल ज्याला कंपाऊंड नसेल रस्त्याच्या बाजूला, पण हा द्रुतगती मार्ग आहे, एक्सप्रेस आहे, त्यामुळे याला कंपाऊंड असणार आहे। समृद्धी महामार्गाचं बघतोय आपण, त्याला सुद्धा कुठं संधी मिळत नाही। त्यामुळं काही लोकांचं असं वाटतं की आपल्या शेजाऱ्याच्या शेतातनं रस्ता गेला तर माझ्या जमिनीची किंमत वाढेल, काही वाढणार भेटणार नाही आहे। त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी समजावून घेतल्या पाहिजेत आणि त्यामुळं केवळ काही मूठभर नेत्यांना, काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना, काही ठेकेदारांना त्यांचं उकळ पांढरं करून घेण्यासाठी सर्वसामान्य जनतेचा बळी आम्ही जाऊन देणार नाही, हा आमचा ठाम मुद्दा आहे। पण आमची थडगी बांधून, विकासाचे मनोरे बांधून तुम्ही ताजमहालात राहू नका, म्हणजे अजून पुन्हा आलमट्टीची उंची वाढली, महाराष्ट्र सरकारच्या नेत्यांच्यामध्ये एवढा दम नाही की ती थांबवणं। साधं CWCकडे तक्रार मी केली, पण महाराष्ट्र सरकारकडून अधिकृतरित्या अजूनही तक्रार गेलेले नाही। परवाच मराठी माणूस असलेला केंद्रीय जलसंसाधन मंत्री CR पाटील त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राची काय हरकतच नाही म्हणून, मी जाऊन आलो CR पाटलाकडे, आमची हरकत आहे म्हणून, पण महाराष्ट्र सरकारनं हरकतही घेतलेली नाही। म्हणजे ती जर का उंची वाढली तर पुन्हा पाण्याची गती मंदावणार आहे। आज 20-22 दिवस राहणारं पाणी ते 15 दिवस वाढणार आहे। 12 मार्चला या संदर्भामध्ये आझाद मैदानावर 12 जिल्ह्यातल्या
शेतकऱ्यांचा मोर्चा सर्वपक्षीय मोर्चा आहे आणि याच्यामध्ये ज्यांची जमीन जाते तेच नव्हे तर ज्यांना पुराचा धोका वाटतो अशा सगळ्यांनी सुद्धा तिथं यावं असं आवाहन तुमच्या माध्यमातून मी करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.